नमस्कार मंडळी. पुन्हा एकदा नव्या कथेमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. अन्विकाचं मन आज खूप उद्विग्न झालं होतं. ती बाबांच्या आराम खुर्चीत बसली होती. त्या खुर्चीत बसलं की तिला बाबांच्या कुशीत शिरल्यासारखं वाटायचं. मनावरील ताण कमी व्हायचा. बाबांची ती लाडकी लेक होती. ते नेहमी म्हणायचे, "अन्वी, अगं ताण घेतल्याने प्रश्न सुटत नाहीत. उलट मनावरचा भार वाढतो. शांत राहून मार्ग शोधायचा आणि काही सुचलं नाही तर परिस्थितीला थोडा वेळ द्यायचा. कदाचित ती आपोआपच निवळेल." बाबांसोबत बोललं की कितीही मोठं संकट क्षुल्लक वाटायचं, पण ते गेल्यापासून ती एकटीनेच सगळ्यांशी झुंज देत होती. मन अशांत झालं की ती या खुर्चीत येऊन बसायची, मात्र आज परिस्थिती वेगळी होती. दार उघडल्याचा आवाज आला आणि अन्विका भानावर आली. सुनंदा मावशी आत येताना दिसली. अन्विकाने पुन्हा डोळे मिटून घेतले. "अन्विका, काय गं? सकाळी सकाळी दारं खिडक्या बंद करून बसलीस?" असं म्हणत सुनंदाने खिडकी उघडली. "मावशी, असू दे गं, हा काळोखच बरा वाटतो मला." अन्विका हळू आवाजात म्हणाली. "असा अंधारात बसून प्रश्न सुटतात का?" मावशीने विचारलं. रात्रभर झोप झाली नसल्याचं तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. "थांब, जरा चहा करून आणते. बरं वाटेल." "नको मावशी, काही नकोय मला. काल रात्रीही जेवली नाहीस. तब्येतीवर परिणाम होईल." असं म्हणत मावशी तिच्या जवळ आली. तिच्या खांद्यावर हात ठेवून ती म्हणाली, "काळजी करू नकोस. तुझा विश्वास आहे ना, मग देवेश नक्की येईल आणि तुला यातून बाहेर काढेल." हे बोलताना सुनंदाच्या डोळ्यात पाणी आलं होतं. ती डोळे पुसत आत निघून गेली. अन्विकाने दीर्घ श्वास घेतला. "मलाही तसंच वाटतंय." ती स्वतःशीच पुटपुटली आणि समोर ठेवलेल्या बाळकृष्णाच्या मूर्तीकडे पाहू लागली. जणू ती मूकपणे त्याच्याकडे प्रार्थना करत होती. "माझा विश्वास खोटा ठरू देऊ नकोस." तिच्या मनात तिचं आणि देवेशचं बालपण तरळून गेलं. 5वीत असताना शाळेत इंग्रजी शिक्षकांनी सिंड्रेला या कथेनुसार नाटक बसवायचं ठरवलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर मीटिंग हॉलमध्ये ऑडिशन होणार होती. अन्विका आधीच सर्वांची लाडकी होती. गोऱ्या वर्णाची, टपोरा डोळ्यांची, कुरळ्या केसांची, अभ्यासात हुशार आणि शांत स्वभावाची. त्यामुळे शिक्षकांनी सिंड्रेलासाठी तिची निवड केली होती. तिचा जिवलग मित्र देवेश मात्र तिच्या अगदी उलट होता. गोऱ्या, घाऱ्या डोळ्याचा, मस्तीखोर, अभ्यासात जेमतेम पण आत्मविश्वासाने भरलेला. श्रीमंत घरचा असल्याने त्याच्या भोवती नेहमी मित्रांचा गराडा असायचा. पण अन्विकासाठी तो वेगळाच होता. तिच्या प्रत्येक भावनेची त्याला काळजी असायची. दोघं एकत्र डबा खायचे. खरं तर देवेश रोज अन्विकाचाच डबा संपवायचा, म्हणून तिची आई 2 डबे द्यायची. देवेशची एक वाईट सवय होती. त्याला वेळेचं काहीच भान नसायचं. तो प्रत्येक ठिकाणी उशिरा पोहोचायचा. नाटकाच्या निवडीच्या दिवशीही तेच झालं. "तू सिंड्रेला झालीस तर राजकुमार मीच होणार," असं त्याने आदल्या दिवशी सांगितलं होतं. पण दुसऱ्या दिवशी तो आलाच नाही. अन्विका सतत दाराकडे पाहत होती. शेवटी शिक्षकांनी दुसऱ्या मुलाची राजकुमार म्हणून निवड केली. मीटिंग संपल्यानंतर देवेश धावत आला. अन्विका रागाने तिथून निघून गेली. तो तिच्या मागे गेला. तिने त्याला खूप सुनावलं आणि तो कान पकडून मान खाली घालून उभा राहिला. ते पाहून शेवटी अन्विकालाच हसू आलं. पण देवेश हट्टीपणे म्हणाला, "मी नाही तर तूही नाटकात काम करायचं नाही." त्याच्या रागात लाल झालेल्या नाकाच्या शेंड्याचं चित्र आठवून अन्विकाच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू उमटलं. पण पुढच्या क्षणी तिचं मन पुन्हा वर्तमानात आलं. देवेशला नेहमी उशीर व्हायचा. आजही तसंच झालं. तरी या विचाराने तिच्या छातीत धस्स झालं. ती उठून बेचैनपणे खोलीत फेरफटका मारू लागली आणि पुन्हा एकदा कृष्णासमोर हात जोडून उभी राहिली. तेवढ्यात सुनंदा मावशी चहा आणि बिस्किट घेऊन आली. "हे घे आणि संपव," ती प्रेमाने म्हणाली. आई-वडिलांच्या जाण्यानंतर सुनंदाच अन्विकासाठी आईची माया घेऊन उभी राहिली. ती सख्खी मावशी नव्हती, पण अन्विकाच्या आईने तिच्या कठीण काळात केलेल्या मदतीचं ऋण ती आजही प्रेमाने फेडत होती. दोघी चहा घेत बसल्या असताना बाहेरून आवाज आला, "सुनंदाताई, अर्धा कप मलाही चालेल." वकील काका आले होते. ते बसताच त्यांनी विचारलं, "तो आर्यन बिल्डर्सचा मालक किती वाजता येणार आहे?" अन्विकाने उत्तर दिलं, दुपारपर्यंत येईल असं त्याच्या मॅनेजरने सांगितलंय." काकांनी तिला धीर देण्याचा प्रयत्न केला. "घाबरू नकोस, काहीतरी मार्ग नक्की निघेल." पण अन्विकाच्या मनात घर, वृद्धाश्रम, वडिलांची शेवटची इच्छा आणि त्यासाठी तिने केलेला संघर्ष सतत फिरत होता. अन्विकाचा मोठा भाऊ रमण परदेशात शिक्षणासाठी गेला आणि तिथलाच झाला. त्याच्या शिक्षणासाठी सदाशिवांनी हे घर गहाण ठेवलं होतं. पण रमण परतलाच नाही. त्याने ना कर्ज फेडलं, ना आईवडिलांची चौकशी केली. त्या धक्क्याने आई गेली आणि वर्षभरात वडीलही. त्यांची शेवटची इच्छा होती की या घरात निराधार वृद्धांसाठी आश्रम सुरू व्हावा. अन्विकाने ती इच्छा पूर्ण केली. पण त्यासाठी ती स्वतः आउट हाऊसमध्ये राहू लागली. घर गेलं तर आश्रमातले सगळे पुन्हा निराधार होतील. ती म्हणाली. काकांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला. "मला तुझा खूप अभिमान वाटतो, अन्वी." अचानक दारावर टकटक झाली. आर्यन बिल्डर्सचा मॅनेजर आला होता. त्याने सांगितलं की मालक शहरात पोहोचला आहे आणि दुपारी 1 वाजता इथे येणार आहे. तुमचा निर्णय तयार असेलच, असं म्हणत तो तिथून निघून गेला. काही वेळाने वकील काकाही गेले.
घरात पुन्हा शांतता पसरली. अन्विका एकटीच उभी होती. तिच्या मनात फक्त एकच विचार घोळत होता, देवेश वेळेत येईल ना? तेवढ्यात पुन्हा दारावर थाप पडली. अन्विकाच्या चेहऱ्यावर आशेची एक झलक उमटली. देवेश? नक्कीच देवेश आला असणार, असं म्हणत ती घाईघाईने दार उघडायला धावली. पण समोर देवेश नव्हता. समोर उभा होता पवन. भाग 2 लवकरच घेऊन येत आहे. धन्यवाद.